आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी मेळाव्याच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंची ग्वाही। दोघं मिळून तुम्हाला फेकून देऊ, विरोधकांना इशारा। आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांनी जमवून आणलं। राज ठाकरे यांची टीका, तर आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। विजयी मेळाव्यामध्ये रुदाली दिसली। देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावरती निशाणा, तर दोन्ही बंधूंनी एकत्र येण्याचं श्रेय दिल्याबद्दल राज ठाकरेंचे खोचकपणे मानले आभार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र एंट्रीनं भारावला जनसमुदाय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून एकमेकांचा सन्माननीय असाही उल्लेख। महाराष्ट्राला मुंबईला हात तर घालून बघा, राज ठाकरेंचा मोदी शहांना इशारा। शांत आहोत याचा अर्थ हिंदी भाषेच्या निमित्तानं तपासून पाहिलं गेलंय, अशी शंकाही व्यक्त। संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये व्यासपीठावरती राज आणि उद्धव यांच्यासह रश्मी, शर्मिला, आदित्य, अमित, तेजस यांचं एकत्र फोटो सेशन। मराठीवरून उठसूट मारामारी करण्याची गरज नाही, पण जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे, राज ठाकरे यांचा इशारा। मारल्याचे व्हिडिओ काढू नका, असाही सल्ला। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी वेधून घेतलं सगळ्यांचं लक्ष। दोघांची व्यासपीठावरती एकत्र एंट्री, एकमेकांना मारली मिठी। मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेलं बघून आता जातीचं कार्ड खेळतील, राज ठाकरेंनी करून दिली जाणीव। मराठी लोकांना तोडण्यावरती विरोधक जोर देतील, असंही वक्तव्य। उघडा डोळे बघा नीट, एबीपी माझाच्या बोधवाक्याचा संदर्भ देऊन मराठी जनांना जागरूक राहण्याचा उद्धव ठाकरेंचा सल्ला। न्याय मागणं ही गुंडगिरी नाही, तुम्ही सक्ती कराल तर गुंडगिरी करणारच, असा उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा। आजच्या मेळाव्याला चित्रपटाच्या प्रीमियर सारखं वातावरण, पण आजपासून सुरुवात आहे। उद्धव ठाकरेंनी दिले राज ठाकरेंची सोबत करण्याचे स्पष्ट संकेत। मनसेनं दणका दिल्यावर उद्योजक सुशील केडियानं मागितली राज ठाकरेंची माफी। मानसिक तणावाखाली येत ट्विट केल्याची सारवासारव, राज ठाकरेंचा प्रशंसक असल्याचाही दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।